तर इकडे राज्यामध्ये महाविकास आघाडीची सरशी झालेली आहे। आता पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड, 30 जागांसह जनतेची मवियाला पसंती, तर महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं। देशाच्या जनतेनं अहंकारी मोदी अमित शहांना निरोप दिला। मोदींचा 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला। सामनातून मोदींवर टीका। बारामतीमध्ये पवारच पॉवरफुल, सुप्रिया सुळे सलग चौथ्यांदा खासदार। नणंद भावजाच्या अटीतटीच्या लढतीमध्ये सुप्रिया सुळेंचा विक्रमी विजय। सुनेत्रा पवारांच्या पराभवानं अजित पवार गटाला मोठा धक्का। झालं गेलं गंगेला वाहिलं, मी राजकारणामध्ये फक्त सेवेसाठी, मला पुन्हा संधी दिल्याबद्दल मी बारामतीकरांचे आभार मानते। विजयानंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। कोल्हापूरची जागा काँग्रेसकडे, शाहू महाराज छत्रपतींचा कोल्हापूरमध्ये विक्रमी विजय। शाहू महाराजांकडून महायुतीच्या संजय मंडलिकांना पराभवाची धूळ। अहमदनगरमध्ये मवियाच्या निलेश लंकेंची बाजी। निलेश लंकेंनी सुजय विखेंना केलं 4 मुद्द्यात चित, तर सुजय विखेंना विजयाचा गड राखण्यात अपयश। शिरूरमधून मवियाचे अमोल कोल्हे विजयाचा गड राखण्यात कायम। अमोल कोल्हेंची दुसऱ्यांदा लोकसभेत बाजी, तर 2 वेळा खासदार राहिलेल्या आढळराव पाटलांचा पराभवाशी सामना। पराभवापेक्षा विजय कोणाचा जास्त महत्वाचा, हा विजय प्रत्येक निष्ठावंत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याचा आहे। अमोल कोल्हे यांची प्रतिक्रिया। माढ्यातून पवार गटाचे धैर्यशील मोहितेंचा टंका, तर भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना मोठा धक्का। महाविकास आघाडीचं पारडं जड असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। आता पाहूया त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या।